माझ्याही चॅनलवर आधी 10-20 व्ह्यूज येत होते। मी स्वतःला कसं इम्प्रूव्ह केलं, मी कुठल्या चुका केल्या होत्या त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही त्या चुका अजिबात करू नका, कारण त्या चुका केल्यामुळेच माझं चॅनल लवकर ग्रो नाही झालं। पण आता मी त्या चुका टाळलेल्या आहेत, ओव्हरकम केलेल्या आहेत। तर मी नक्की सांगेल तुम्हाला, शेअर करेल की माझ्या कोणत्या चुका होत्या। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला हाईप द्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। प्रूफसोबत मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिली माझी चूक अशी होती की मी काय केलेलं होतं की माझं जे टॉपिक होता तो व्यवस्थित हे केलेला नव्हता, सिलेक्ट केलेला नव्हता। बघा माझ्या चॅनलवर आधी जर तुम्ही बघाल तर म्हणजे सकाळचं रूटीन या ठिकाणी मी व्लॉगिंग करत होते। त्याच्यामध्येच मग मी काय केलं, व्लॉगिंग करता करता मी डिशेस बनवायला लागले। डिशेस बनवता बनवता काय केलं, मी एक डॉक्टर बनून गेली। डॉक्टर अशी की मी लोकांना आयुर्वेदिक सल्ले देत गेली। याच्यामुळे काय झालं, माझा असा प्रॉब्लेम झाला की यूट्यूबला समजलंच नाही की हा व्हिडिओ कुठल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचा आहे। आणि यूट्यूबला समजलं, कारण यूट्यूब कन्फ्यूज झाला, यूट्यूबचा अल्गोरिदम कन्फ्यूज झाला की नेमकं मी हा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या ऑडियन्सपर्यंत पोचू। व्हिडिओ व्लॉगिंगचा आहे तर हा व्लॉगिंगपर्यंत पोचू की मध्येच मग मी डिशेस बनवायला लागले, फूड रिलेटेड लोकांकडे पाठवू की मग मी नंतर मग डॉक्टर बनून गेली, जसे मी तुम्हाला आयुर्वेदिक, तर मी ते लोकांपर्यंत पोचू। यूट्यूबला कन्फ्युजन झालं, त्याच्यामुळे माझे व्ह्यूज एकदमच कमी आले। त्याच्यामुळे मी आता एकच टॉपिकवर व्हिडिओ बनवते, तो म्हणजे टेक, आणि त्याच्यात माझे व्ह्यूज खूप वाढत आहेत। म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला एकच टॉपिकवर कंटिन्युअसली व्हिडिओ बनवायचे आहेत, जोपर्यंत त्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही तोपर्यंत। ही होती माझी पहिली मिस्टेक। आता आपण सेकंड मिस्टेक बघूयात। तर सेकंड मिस्टेक माझी काय होती, थंबनेल आणि टायटलकडे दुर्लक्ष। आता थंबनेल आणि टायटलकडे कशा प्रकारे मी दुर्लक्ष केले मी तुम्हाला ते दाखवते। बघा या ठिकाणी माझं जे चॅनल होतं तर यामध्ये मी आधी बघा आरोग्यदायी जायफळ तुम्हाला दाखवते। थंबनेल काय, फक्त आरोग्यदायी जायफळ, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणजे लोक का क्लिक करतील माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या थंबनेलला, अशा प्रकारे मी बनवत होती। याला फक्त 151 व्ह्यूज आलेले आहेत, ते पण 3 वर्षामध्ये। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि बघा तुम्ही या ठिकाणी टायटलही बघू शकतात, फक्त टायटलमध्ये मी काय लिहिलेलं आहे, आरोग्यदायी जायफळ, काहीच लिहिलेलं नाही आहे। आणि व्हिडिओ बघा किती मिनिटाचा आहे, 1 मिनिट 27 सेकंडचा। म्हणजे ही होती माझी सेकंड मिस्टेक जी मी करत होती, मी ती ओव्हरकम केली आणि माझ्या चॅनलला आता चांगल्या प्रकारे व्ह्यूज यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हालाही त्याच प्रकारे काम करायचं आहे। मी ज्या चुका केल्या त्या तुम्हाला ओव्हरकम करायच्या आहेत, बरोबर। ही झाली माझी सेकंड मिस्टेक। आता याच्यानंतर तिसरी मिस्टेक मी काय केली, CTR चेक केला नाही। आता CTR म्हणजे काय, CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट। आता क्लिक थ्रू रेट काय असतं की जेवढे तुमच्या जास्त चॅनलवर क्लिक आलेले आहेत, ऑडियन्सने क्लिक केलेले आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की क्लिक थ्रू रेट मी तुम्हाला दाखवते। रीचमध्ये जायचं, इम्प्रेशन बघा किती आहे, 2.3। म्हणजे जर ते माझा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबने काय केलं, इम्प्रेशन चांगले आलेले आहेत, 4700 लोकांपर्यंत व्हिडिओ गेलेला आहे। त्याच्यामधनं फक्त 2.3% लोकांनी, म्हणजे 151 लोकांनीच क्लिक केलेलं आहे। का तर माझं थंबनेल चांगलं नव्हतं, माझं CTR माझं टायटल चांगलं नव्हतं। त्याच्यामुळे मी जरी इन्फॉर्मेशन खूप चांगली दिलेली असेल आतमध्ये, तरीसुद्धा लोकांनी ते क्लिक केलेलं नाही, बिकॉज ऑफ टायटल अँड थंबनेल। समजलं तुम्हाला टायटल आणि थंबनेलचं किती महत्त्व आहे ते। तर तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत, ही चूक टाळायची आहे। ही होती माझी थर्ड मिस्टेक जी मी करत होती। लाईव्ह प्रूफ दाखवते म्हणून तुम्हाला समजत असेल की नेमकं काय चुका मी केलेल्या आहेत। त्याच्यानंतर पुढची जी मिस्टेक आहे 4th नंबरची, ती आपण बघणार आहोत। तर यामध्ये मी काय केलेलं आहे, कन्सिस्टन्सी नव्हती माझी, अजिबातच कन्सिस्टन्सी नव्हती। या ठिकाणी तुम्हाला तेही मी प्रूफ दाखवते की कन्सिस्टन्सी कशा प्रकारे नव्हती। म्हणजे मी डेली व्हिडिओज अपलोड करत नव्हती। मी जेव्हा 2021-22ला चॅनल स्टार्ट केलं तेव्हा सुरुवातीला 1 महिना व्यवस्थित केलं, मध्ये 2 ते 3 महिने मी गॅप दिला। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, डेट तर नाही दिलेली, 3 इयर्स अगोदरचे व्हिडिओज आहेत, पण मी याच्यामध्ये खूप जास्त गॅप दिला। मध्ये मी 1 वर्ष अजिबातच व्हिडिओ अपलोड केले नाहीत। त्याच्यामुळे काय झालं, कन्सिस्टन्सी नसल्यामुळे माझ्या चॅनलवर व्ह्यूज हे डाऊन झाले।
तर यूट्यूबला काय पाहिजे असतं, कन्सिस्टन्सी. म्हणजे यूट्यूब ओळखतो की हा जो आहे हा रेग्युलर आहे, हा त्याचं काम व्यवस्थितरित्या करतो आहे, मग त्या प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होत असतो. मी जर डेली अपलोड करणारच नाही तर कोणते ऑडियन्स माझा व्हिडिओ बघतील आणि कोण बघतील, आणि यूट्यूब का माझा जो व्हिडिओ आहे तो लोकांपर्यंत पाठवेल, बरोबर ना. तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. ही होती माझी मिस्टेक, ज्याच्यामुळे माझ्या चॅनलवर व्ह्यूज अजिबातच येत नव्हते, कारण मी कन्सिस्टंट नव्हती. त्याच्यामुळे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हापासून मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला लागली तेव्हापासून माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढले, माझा वॉच टाईम वाढला, माझी ऑडियन्स वाढली, माझे सबस्क्रायबर वाढले, माझ्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. ही मी स्वतः अनुभवलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, बरोबर. ही होती माझी पाचवी मिस्टेक होती. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट होती की ॲनालिटिक्सवरून पुढचा व्हिडिओ इम्प्रूव्ह केला नाही. आता बघा तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगते. ॲनालिटिक्स म्हणजे काय असतं की ॲनालिटिक्समध्ये हे समजतं की तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ कुठला बनवला पाहिजे. आता कसं समजतं मी ते तुम्हाला सांगते. एक व्हिडिओ आपण घेऊयात, सपोज एक व्हिडिओ आपण घेतला, तर या ठिकाणी आपल्याला समजेल की नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या रिलेटेड बनवला पाहिजे. या ठिकाणी मी एक व्हिडिओ तुम्हाला एक एक्झाम्पल देते की कुठला व्हिडिओ आपण घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे, हा व्हिडिओ घेतलेला आहे मी. याच्यामध्ये ॲनालिटिक्सवर मला जायचं आहे. ॲनालिटिक्सवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समजतं, बघा काय समजतं की तुम्ही कुठल्या रिलेटेड व्हिडिओ बनवला पाहिजे. आधी मी ॲनालिटिक्स चेक केलंच नाही, कारण का बघा या ठिकाणी मला समजते की सबस्क्रायबर वाढत नव्हते, जास्त माझा बघितला जातो आहे, लोकांना आवडतो आहे हा व्हिडिओ. त्याच्यानंतर सेकंड रँकमध्ये येतो आहे. हां बघा सेकंड रँकमध्ये येतो आहे की YT स्टुडिओमध्ये ही लिंक टाका. हा माझा सेकंड व्हिडिओ आहे. म्हणजे मला यूट्यूब काय करतं, एक ॲनालिटिक्स देते आहे आणि त्याच्यामध्ये मला सांगत आहे की तुम्ही ह्या रिलेटेड व्हिडिओ बनवले तर लोक बघतील. कारण का लोकांची एंगेजमेंट या व्हिडिओमध्ये जास्त आहे, कारण या व्हिडिओना लोक कमेंट करताय, लाईक करताय, शेअर करताय, त्यांचे प्रश्न विचारताय, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत आहेत. तर तुम्ही जर या रिलेटेड व्हिडिओ बनवले तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच व्हायरल होणार आहे. या प्रकारे यूट्यूबने मला सजेशन ॲनालिटिक्समध्ये टॉप कंटेंटमध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये फुल डेटा असतो. म्हणजे बघा 28 डेजचं मला यांनी सांगितले आहे, 7 डेजचं सुद्धा मला हे डेटा काढून देऊ शकतात. बघा 7 डेजमध्ये कुठल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आले, त्या 90 डेजमध्ये कुठले व्हिडिओ माझे जास्त चालले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 365 डेजमध्ये, म्हणजे लास्ट आपण म्हणू शकतो की एका वर्षाचा डेटासुद्धा या ठिकाणी आपल्याला समजलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी ॲनालिटिक्स चेक करायचं आहे आणि मी आधी ते ॲनालिटिक्स चेक करत नव्हती. आता लास्ट 2 डेजमध्ये मला किती व्ह्यूज आलेले आहेत बघा, 7877. तरी मी कंटिन्युअसली आता प्रयत्न करते की व्हिडिओज हे अपलोड करत राहू, बरोबर. ही होती माझी एक मिस्टेक, ज्याच्याने माझे व्ह्यूज खरंच कमी येत होते आणि मी त्याच्यानंतर याच्यावर सुद्धा खूप जास्त काम केलेलं आहे, बरोबर. याच्यामध्ये CTR तुम्हाला व्ह्यूज, त्याच्यानंतर CTR, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, वॉच टाईम, हे सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो ॲनालिटिक्समध्ये. आता बघा तुम्हाला मी पूर्ण दाखवते. बघा याच्यामध्ये सबस्क्रायबर माझे किती भेटलेले मला 28 डेजमध्ये, 995. म्हणजे एका महिन्यात मला 1000 सबस्क्रायबर, पण मी कंटिन्यू नव्हती त्याच्यामुळे एवढे कमी आहेत. त्याच्यानंतर वॉच टाईम किती भेटलेला आहे, 3200 तास. त्याच्यानंतर व्ह्यूज किती आलेले आहेत माझे, 97300. लास्ट 28 डेजचा डेटा आहे हा माझा, बरोबर. हे आलेले आहेत. हे गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. कंटेंटमध्ये तुम्हाला गेल्यानंतर समजेल की बघा या ठिकाणी काय आपण कुठल्या गोष्टी, कंटेंट कुठला व्हिडिओ त्या रिलेटेड बनवला पाहिजे, सगळं समजणार आहे. बघा या ठिकाणी टॉप मुवमेंट, कुठल्या गोष्टींसाठी कुठले काय व्ह्यूज बघा किती आलेले आहेत लास्ट 20 व्हिडिओजला, लॉंग व्हिडिओजला सेपरेट डेटा या ठिकाणी दिलेला आहे, शॉर्ट व्हिडिओचा डेटा दिलेला आहे, लाईव्हचा डेटा दिलेला आहे, म्हणजे पोस्टचा डेटा दिलेला आहे. सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत, बरोबर. तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच बघा. आणि बघा सगळ्यात बघा एक मोठी स्क्रीन आहे, याच्यावर मी तुम्हाला पूर्ण 6 ज्या मिस्टेक आहेत त्या तुम्ही टाळा. कुठल्या आहेत, 1-2 महिने कन्सिस्टन्सी ठेवा आणि मग काय करायचं, ॲनालिटिक्स पाहून तुमचा व्हिडिओ जो आहे तो इम्प्रूव्ह करा. याच्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे, बरोबर. आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.